काय कारण आहे भेटी? गेल्या 36-37 दिवसापासून जे आंदोलन विद्यार्थ्यांचं चालू होतं, त्या आंदोलनाचं जे मेन सूत्रधार किंवा ज्याला प्रमुख नेतृत्व होतं ते दिपकेचं होतं. परंतु आंदोलनाच्या काळामध्ये ज्या ज्या घटना घडल्या हे आपण सर्वांनी पाहिलेले आहे. राजकारण कोणत्याही प्रकारचं होऊ नये, राजकारणाची त्याला किनार लागू नये म्हणून मी सुद्धा त्या काळामध्ये दिपके कुटुंबाला कधी भेटलो नाही. हे माझे फॅमिलीतले लोक आहेत. म्हणजे आमचं नातं असं जवळचं नातं आहे. माझी वहिनी असेल, ही असेल, बरोबरीचे आहेत. यांच्या मुलीकडून माझा मुलगा दरवर्षी राखी बांधतो वगैरे वगैरे. आणि दिपके हे माझ्याच मतदारसंघामध्ये असल्यामुळे यांचा 100% हे माझा सपोर्टिंग असलेले हे लोक आहेत. मुळामध्ये नात्यातले लोक आहेत. परंतु त्याला वेगळं वळण लागू नये म्हणून मी आज मुद्दाम होऊन हे सगळं आंदोलन संपल्यानंतर अभिजितची जी तब्येत खराब झाली त्याच्याबद्दल चौकशी करायला आलो. त्यांच्याकडून जी काही माहिती मिळाली ना, ती अत्यंत मनापासून ज्याला म्हणतात ना, ती माहिती त्यांनी मला सुद्धा द्यायचं, शेअर करायचा प्रयत्न केला. त्यांनी एक सांगितलं की बोस्टनमध्ये अभिजित असताना त्याला आम्ही सांगितलं होतं, इकडे जेव्हा तो मोबाईलवर कॉकरोच पार्टीचे जे काही टाकत होता त्याच वेळेला त्याला कॉल आला होता. एक चांगला जॉब त्याला मिळत होता. जर 4 दिवस जरी लेट झाला असता तो कंपनी त्यांनी जॉईन केली असती. आणि आईवडिलांचं असं मत होतं की त्यांनी इकडे येऊच नाही, त्यांनी ड्युटी जॉईन करावी. इतके प्रामाणिक असलेले हे लोक आहेत. राजकारणाशी यांचा काहीही संबंध नाही. परंतु मुलाच्या मनामध्ये विद्यार्थ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, ती एक जिद्द उराशी बाळगून तो अमेरिकेतून इकडे मुंबईला आला. त्यानंतरचा सगळा इतिहास आपल्याला माहिती. आज त्याची तब्येत खराब आहे, तिथं त्याला टायफॉइड झालेला आहे. यांचा भाचा हा तिथं देखभालीसाठी तिथं गेलेला आहे. जवळपास 4-5 दिवस तो हॉस्पिटलाइज आता आणखी राहणार आहे. म्हणून मुद्दामून लाठीचार्ज झाला त्यावेळेला सुद्धा मी माझं मत व्यक्त केलं होतं. आताही मी मागे सांगितलं होतं की आई वडिलांना मुलाची असलेली काळजी ही सर्वात प्रायोरिटीची गोष्ट असते. मुलगा मोठा झाला किंवा मुलाचं नाव झाल्यापेक्षा माझा मुलगा सुरक्षित आहे, चांगला आहे, हेच आई वडिलांना पाहायचं असतं. म्हणून मी आज मुद्दाम त्यांना भेटायला आलो. दिपकेंना सुद्धा ते सांगायला आलो की काय तिथं काय अडचण आहे का, काय चाललंय याची सगळी माहिती घेता. त्याच्या अभिजितने सुद्धा सांगितलं की तुम्ही पप्पा आता येऊ नका, 2-4 दिवस मला आराम करू द्या, नंतर तुम्ही या. या सगळ्या गोष्टीची माहिती घेण्यासाठी मी आज फक्त त्यांच्याकडे आलो होतो. पालकमंत्री या नात्याने नाही तर हे माझे नातेवाईक म्हणून सुद्धा यांना भेटणं मध्ये जर आलं असतं तर त्याचं वेगळं राजकारण झालं असतं. कुणी काही आणखीन त्याचे कॉमेंट्स केले असते. म्हणून त्या टाळण्यासाठी मधल्या काळामध्ये आम्ही भेट घेतलेली आहे. तुम्ही इकडे भेट घेतलाय, आंदोलन सुरू आहे ते देखील मोर्चा बघ, आता हे आंदोलन संपलेलं आहे. आंदोलनातल्या ज्या काही मागण्या होत्या त्या सरकारने मान्य केलेल्या आहेत. आता बाकीचे लोक का करतायत ते त्यांना माहिती. काही लोक टायमिंग साधायचा प्रयत्न करतात. त्याच्यावर मला वाटतं आता भाष्य करणं चुकीचं आहे. ज्यांनी ज्याच्या पद्धतीने क्रेडिट घ्यायचा जो काही प्रयत्न करतायत त्यांना घेऊ द्या. त्याबद्दल आमचं कोणतं म्हणजे त्याच्यावर आक्षेप असंच काही कारण नाहीये. परंतु एक निश्चित आहे, या माझ्या मतदारसंघातल्या माझ्या एक मुलांनी देशामध्ये क्रांती निश्चित घडवलेली आहे. आणि त्या क्रांतीचा परिणाम आपण सर्वजण पाहत आहेत. या एक आंदोलन करणारा विद्यार्थी ज्याचा राजकारणाशी गंध नव्हता, तो हे आंदोलन यशस्वीपणे पार पाडलं. आणि कोणताही अहंभाव त्यांनी त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितले, मला हिरो बनवायच्या भानगडीत पडू नका, मी हिरो नाहीये. हे आंदोलन सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं होतं, तिथपर्यंत ते मर्यादित होतं. आणि आता माझं आंदोलन संपलं हे काल त्यांनी जाहीरही केलं. म्हणजे एक ज्या विषयासाठी तो निगडीत त्यांनी आंदोलन केलं होतं त्या विषयापुरताच अभिजित दिपकेने आपलं आंदोलन केलेलं आहे. ठीक आहे. यश आता सर्वांकडूनच मिळतंय, अभिनंदन होतंय. बराच कठीण काळ तुम्ही काढला, आता मंत्री सुद्धा आले तुमच्या अभिनंदनासाठी. तुमची काय भूमिका आहे या सगळ्यांवर?
सर तर साहेबाचे माझे मागच्या जवळजवळ 25 वर्षापासून संबंध आहे. मी MIDC मध्ये असताना तो साहेबांचा म्हणजे बालेकिल्लाच होता बजाजनगर. तिथे मी ड्युटी केलेली आहे. 15 वर्ष ड्युटी केलेली आहे. आणि ते साहेब म्हणतात त्याप्रमाणे ते लोकांना शंका येऊ नये म्हणून ते मला वाटायचं की साहेब का सर्वजण मला फोन करतायत, भेटून जात आहेत, साहेब का येत नाहीत. पण ते आज त्यांच्या मनातली गोष्ट मला आज कळाली की त्यांच्यावर लोकांनी शंका घेऊ नये की एक त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्या समाजाचे आहेत. या गोष्टीचा सर्व उहापोह होऊ नये कुठे म्हणून त्यांनी लिहिले. ते मला साहेब खरंच माझ्या मनात जी शंका होती की मी नेहमी म्हणायचो की सर्वजण मला फोन करतायत, इव्हन BJPचे सुद्धा फोन करा, सर्व माझ्या परिचयातले लोक. पण साहेब का फोन करत नाहीत मला किंवा येत का नाहीत. तर ते त्यांच्या मनातलं जे आज त्यांनी खुलासा केला ते खूप. आणि ते एक तर आमचा समाज काय जास्त मोठा नाहीये, जास्तीत जास्त 10% सुद्धा आमचा समाज नसेल. हे सर्वांना घेऊन चालणं हे खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे ते साहेबांनी ते टाळलंय. ते खरंच चांगलं केलं सर तुम्ही. आणि माझ्या मुलाने जे काय केलं ते त्याचं एकट्याने केलं नाही. त्याला सपोर्ट करणारा पूर्ण जाती धर्मातले गरीब श्रीमंत हिंदू मुसलमान शीख ह्या सर्व समाजातल्या लोकांनी त्याला मदत केली. त्याच्यामुळे हे त्याला यश मिळाले. असं एक ते सरकारचे मंत्री आहेत, नातेवाईक झाले, परंतु तुम्हाला सरकारला त्यांच्यामार्फत काही सांगायचंय का अभिजित? नाही सर, भेट आहे आमची ही सध्याच्या भेट आहे. मी त्यांच्या मतदारसंघामध्ये 15 वर्ष काम केलंय. सरांकडे मी एकही मागणी घेऊन गेलेलो नाही की माझी बदली इथं करा किंवा मला इथून तिकडे द्या किंवा मला माझं प्रमोशन करा किंवा इतर त्याच्या काळजी. नाही, उपचाराबद्दल तर ते करतोय ना दिल्लीमध्ये. तो महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर काही अडचण पडली तर आम्ही त्यांना हक्काने बोलू शकतो. तसं काही नाही विशेष सुरक्षा असं मागणी. सर. आता तो त्याच्याशी मला चर्चा करूनच सांगावं लागेल. मला काहीच बोलता येणार नाही त्या दिवशी. अभिजितला या महाराष्ट्रात आल्यानंतर तिथेही सुद्धा त्याला सुरक्षा दिलेली आहे. परंतु आता महाराष्ट्रात आल्यानंतर निश्चित मी मुख्यमंत्र्याला भेटून त्याला सुद्धा सुरक्षता द्यावी. कारण या आंदोलनाचा काही लोकांनी चुकीचा वापर करू नये याची काळजी सरकार निश्चित घेणार आहे.